माऊलींचं पहिलं गोल रिंगण पुरंदवडे. ज्ञानेश्वर माऊलींचं पहिलं गोल रिंगण पुरंदवडे या ठिकाणी पार पडतं. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील पहिलं रिंगण 20 जुलै 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील पुरंदवडे या ठिकाणी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलं. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी भाविक उपस्थित होते. पुरंदवडे हे ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीतील पहिल्या गोल रिंगणाचे मानाचे ठिकाण मानले जाते. या रिंगणानंतर वारीचा प्रवास अधिक उत्साहानं आणि भक्तिभावाने सुरू होतो. माऊलींच्या पालखीचं आगमन होताच ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. चोपदारांनी पारंपरिक पद्धतीने रिंगणांची मांडणी केलेली असते. मानाच्या अश्वांना गोल मैदानात वेगवान 3 नेत्रदीपक अशा फेऱ्या पूर्ण केल्या. अश्वाच्या दौडीवेळी वारकऱ्यांनी उडालेली धूळ प्रसाद मानून कपाळी लावली. टाळ, मृदुंग, वीणा, हरिनामाचा अखंड गजर आणि फुगड्यांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं. रिंगणानंतर वारकरी विविध पारंपरिक खेळ, फुगड्या, अभंग, हरिपाठ या सगळ्या गोष्टींमध्ये दंग झाले. वारकरी संप्रदायातील शिस्त, समता आणि सामुदायिक भक्ती यांचं दर्शन या सोहळ्यामध्ये घडलं. पुरंदवडे या ठिकाणचं हे पहिलं रिंगण हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. सर्व जाती धर्मांना समानतेचा संदेश या ठिकाणी मिळतो. विठ्ठल भक्तीचा उत्साह आणि वारकरी परंपरेतील शिस्त, सेवा, प्रेम याचं जिवंत उदाहरण हे रिंगण मानलं जातं. यंदाच्या 2026च्या वारीत पुरंदवडे ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि वारकरी संस्थांनी रिंगणासाठी विशेष नियोजन केलं होतं. मैदानाची तयारी करण्यात आली होती. भाविकांसाठी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. पाणी, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेची व्यापक तयारी करण्यात आली होती. हे पहिलं गोल रिंगण संपल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ झाली आणि त्यानंतरचं दुसरं रिंगण खुडूस फाटा या ठिकाणी देखील पार पडलं.